नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा. मित्रांनो, आपलं जे चॅप्टर सुरू होतं ट्रसेस, ॲनालिसिस ऑफ ट्रसेस, त्याच्यातला आजचा जो इम्पॉर्टंट पार्ट जो आहे मित्रांनो, तो आज आपण डिस्कस करणार आहोत या ठिकाणी. तो आहे तुमचा मेथड ऑफ सेक्शन. ठीक आहे, काय आहे तुमचा, आपण मेथड ऑफ जॉईंट्स पाहिली होती करेक्ट, ॲनालिसिस ऑफ ट्रस्टचे जे मेथड्स होतं त्याच्यात. ठीक आहे, तर मग आज पाहणार आहोत आपण मेथड ऑफ सेक्शन. ठीक आहे, ते या मेथड ऑफ सेक्शनमध्ये कधी यूज करायची, काय यूज करायची याच्याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्हाला माझे आधीचे व्हिडिओ जर आवडले असेल तर मित्रांनो तर लाईक करा. जर तुम्हाला थोडंफार जरी शिकायला मिळत असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे, तर मग मेथड ऑफ जॉईंट्स आपण पाहिलं होतं की कधी सुटेबल होतं, जेव्हा तुम्हाला काय पूर्ण ट्रस्ट जी आहे ती ॲनालिसिस करावी लागते. ठीक आहे, तर मग ऑब्व्हियसली जेव्हा तुमची दुसरी मेथड येते, ठीक आहे, मग तेही कशासाठी असते की तुमचं जे आहे एक तर तुम्हाला ते शॉर्टली जे आहे ते तुमचं ॲनालिसिस पटकन होऊन जावं, तुमचा वेळ वाचावा, त्याच्यासाठी असते करेक्ट. मग ही जी आहे मेथड ऑफ सेक्शन पण तुमची तशाच पद्धतीने काय आहे ती काय झाली आहे तुमची इस्टॅब्लिश झाली आहे किंवा तिला ते फाइंड आउट केलं आहे. ठीक आहे, मग त्याच्यात काय करायचं असतं, जर तुम्हाला फक्त काही मेंबर्समधला जर तुम्हाला फोर्सेस जे आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, ही मेथड ऑफ सेक्शन तुम्ही यूज करणार. ठीक आहे, मग काय होईल तुमची ही कधी सुटेबल होईल, सुटेबल टू फाइंड फोर्सेस इन फ्यू मेंबर्स. ठीक आहे, फ्यू मेंबर्समधलं जर तुम्हाला काय करायचे असेल, फोर्सेस जर माहिती करायची असतील तर तेव्हाच तुम्ही काय करणार, ही मेथड तुम्ही सुटेबल समजणार. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय आहे याच्यात काय होतं की तुमची जी ट्रस्ट जी आहे, ठीक आहे, ट्रस्ट काय केली जाते तुमची दोन पार्ट्समध्ये तुमची डिवाइड केली जाते. ठीक आहे, सपोज तुमच्याकडे काय आहे, सपोज अशा पद्धतीने ठीक आहे, सपोज अशा पद्धतीने तुमच्याकडे काय आहे ट्रस आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला या मेंबरमधला काय आहे, हा सपोज हा ई आणि हा एफ. ठीक आहे, हा ई एफ मेंबरमधला तुम्हाला काय विचारला आहे, फोर्स फाइंड आउट करायला लावला आहे. ठीक आहे, मग तुम्ही काय करणार, अशा पद्धतीने जे आहे सपोज या ठिकाणी हे कशा पद्धतीने केलं आहे मी ते नंतरून सांगतो, पण सपोज असा सेक्शन घेतलात. ठीक आहे, मग याच्याने काय होईल की तुमची ट्रस्ट जी आहे, ठीक आहे, ती ट्रस्ट काय होणार आहे तुमची या ठिकाणी, हा एक पार्ट होईल आणि दुसरा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने काय होणार आहे, तुमचा दुसरा पार्ट होणार आहे करेक्ट. तर मग काय झालं, तुमची ट्रस्ट जी आहे, ठीक आहे, ती कशात झाली, दोन पोर्शनमध्ये काय झाली तुमची डिवाइड झाली. ठीक आहे, कट ट्रस्ट इंटू टू पोर्शन्स. ठीक आहे, टू पोर्शन्स. ठीक आहे, आणि काय करावं लागतं तुम्हाला, ह्या दोन ट्रस्ट जे आहे ते वेगवेगळ्या याच्यात तुम्ही कट केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पोर्शनचं जे आहे इक्विलिब्रियम ते कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे, कन्सिडर इक्विलिब्रियम ऑफ ईच पोर्शन. ठीक आहे, प्रत्येक पोर्शनचं काय आहे तुम्हाला इक्विलिब्रियम या ठिकाणी कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे, मग त्या काय आहे मित्रांनो, हे जे आहे ते याच्या जे इक्विलिब्रियमसाठी जे आपल्याकडे कंडिशन असणार आहेत प्रत्येक पोर्शनचे, मग त्याच्यासाठी आपल्याकडे कोणत्या कोणत्या कंडिशन्स असणार आहेत तुमच्या आता या ठिकाणी, कारण तुम्ही जे आहे आता या ठिकाणी परत लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही काय करणार आहात ॲज अ होल ट्रस्ट जी आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी करणार आहात. जर तुम्ही फक्त मेंबरसाठी करणार तर तेव्हा तुमच्याकडे दोन इक्वेशन येतील, ते येतील तुमचे समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे, पण मग आता परत काय आहे, आपण ही टोटली जी आहे हा पूर्ण पोर्शन जो आहे टोटल करतो आहे ॲज अ मेंबर आपण ॲनालिस करतोय का नाही. ठीक आहे, ॲज अ स्ट्रक्चर आपण ते ॲनालिस करतोय. मग त्याच्यासाठी काय तुमच्याकडे अजून एक इक्विलिब्रियम कंडिशन समेशन ऑफ मोमेंट इज इक्वल टू 0 येणार. ठीक आहे, मग याच्याने काय केलं तुम्ही की हा जो आहे, ठीक आहे, दोघं पोर्शन काय आहे तुमचे इक्विलिब्रियममध्ये आहेत की नाही आपण ते डिसाईड केलं करेक्ट. मग त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला जे आहे जे अननोन फोर्सेस, ठीक आहे, जसं की मी तुम्हाला यावेळेस इथं काय सांगितलं होतं तुम्हाला एफ ई एफ जो आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा होता. ठीक आहे,
मग तुम्हाला हा कट जो आहे, मी आता FEF फाइंड आउट करायचा होता, मग त्याच्यासाठी मी कट कशा पद्धतीने घेतला, ठीक आहे. मग तो अशा पद्धतीने घ्यायचा की तुमचं जे आहे, ठीक आहे, कट अशा पद्धतीने घ्यायचा की सो दॅट तुमचा हा जो आहे, ठीक आहे, हे जे इक्विलिब्रियमचे जे इक्वेशन्स आहेत ना, ते यूज करून तुम्हाला काय आहे, हा जो FEF जो आहे हा तुम्हाला मिळून जाणार आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तो ते जे आहे कट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे. हा काय नाही इमॅजिनरी सेक्शन राहतो, असं तुम्ही काय रिअलमध्ये गेलात, तुम्हाला साईटवर आहे, ठीक आहे, सांगितलं की हे एक ट्रस ॲनालाइज करायची आहे, ठीक आहे, किती फोर्स येतो आहे, किती नाही येते, ठीक आहे, म्हणजे ऑलरेडी बिल्ट आहे, ठीक आहे. मग तेव्हा तुम्ही जाणार आणि रिअलमध्ये कट करणार का नाही करणार तुम्ही, ठीक आहे. तुम्ही काय घेणार, त्याची ड्रॉइंग घेणार, ठीक आहे, ती काय करणार तुम्ही, ती ॲनालिसिस करणार, किती फोर्स येणार आहे, किती लागतो आहे, ठीक आहे, एक्सटर्नल लोडिंग किती येते आहे, ठीक आहे, मग त्यानुसार करणार. त्याच्यामुळे हा कट काय झाला, तुम्ही इमॅजिनरी राहणार आहे, ठीक आहे. मग ॲनालिसिस कशावर करतो आपण, ते ॲनालिसिस आपण तर पेपरवरच करतो की नाही, ठीक आहे. मग पेपरवर तुम्हाला काय करायचं आहे, इमॅजिनरी कट द्यायचा आहे मित्रांनो, ठीक आहे. तर मग हे झालं आपलं मेथड ऑफ सेक्शन बद्दलचं काही डिस्कशन, ठीक आहे. हे काय झालं तुमचं मेथड ऑफ सेक्शन बद्दलचं काही डिस्कशन झालं या ठिकाणी. आता आपण पाहूया स्टेप्स ज्या राहतात मित्रांनो, ठीक आहे. स्टेप्स काय काय असतात तुमच्या मेथड ऑफ सेक्शनमध्ये ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत, ठीक आहे. तर मग जी आहे प्रोसिजर जी आहे ते आपण आता समजून घेऊया, ठीक आहे. प्रोसिजर, ठीक आहे. मग फर्स्ट काय आहे तुम्हाला, ठीक आहे, जी आपली काय होती मेथड ऑफ काय आपली याच्यात होती, ठीक आहे, मेथड ऑफ तुमची जॉईंट्समध्ये जी तुमची फर्स्ट जी होती, ठीक आहे, स्टेप, तीच तुमची काय असणार आहे इथं असणार आहे, ठीक आहे. मग ती काय असणार आहे तुमची, कन्सिडर, ठीक आहे, FBD ऑफ एंटायर ट्रस, ठीक आहे. कंप्लीट ट्रसचं काय करायचं आहे तुम्हाला, FBD कन्सिडर करायची आहे आणि काय आहे, फाइंड सपोर्ट रिॲक्शन, फाइंड व्हॉट युअर सपोर्ट रिॲक्शन, ठीक आहे. मग आता याच्यासाठी काही तुम्हाला गरज आहे का, कोणत्या इक्विलिब्रियम कंडिशन राहतील, काय राहतील ते, ठीक आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर काय आहे, तुम्हाला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की याच्यासाठी जे आहे, ठीक आहे, कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम कोणत्या लागतील, सो दॅट आपल्याला काय मिळेल की आपण जे आहे सपोर्ट रिॲक्शन फाइंड आउट करू शकू, ठीक आहे. हे काय सांगतोय मित्रांनो मी, फक्त सो दॅट तुमचं जे आहे आपलं जे लेसन जे आहे ते इंटरॅक्टिव्ह झाले पाहिजे, ठीक आहे. जरी आपले रेकॉर्डेड असले पण सो दॅट यू शुड फील दॅट देअर इज गोइंग ऑन, लाईव्ह क्लासेस गोइंग ऑन, अँड तुम्हाला जे आहे ते इंटरॅक्टिव्ह यू शुड फील इट, ठीक आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगत असतो, ठीक आहे. तर मग सेकंड पॉईंट जो आहे तो आपला काय आहे, तुम्हाला जे आहे, ठीक आहे, सेकंड स्टेप काय असणार आहे तुमची, की कट तुम्हाला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो, ठीक आहे. सो दॅट तुमची ट्रस काय होईल, 2 पार्ट्समध्ये डिवाइड होईल, ठीक आहे. मी आधी पण सांगितलं कसे 2 पार्ट्समध्ये डिवाइड होतील, ठीक आहे. आणि ते जे आहेत, ठीक आहे, मेंबर्स कसे तुमचे 2 पेक्षा जे कट जे होतील ते तुमचे 3 पेक्षा जास्त नको, ठीक आहे. कसे 3 पेक्षा जास्त नको, तर 3 पेक्षा का जास्त नको त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो, ठीक आहे. आपण कशा पद्धतीने केली होती, ठीक आहे, मी या ठिकाणी परत ड्रॉ करतो, ते अशा पद्धतीने केली होती, ठीक आहे. मग सपोज हा पण तुमच्याकडे काय झाला असता, हा एक अननोन फोर्स झाला असता, हा अननोन झाला असता आणि हा अननोन झाला असता, ठीक आहे. सपोज तुम्ही सपोर्ट रिॲक्शन काय केलं, तुम्ही फाइंड आउट करून घेतलेत, ठीक आहे. मग तुमच्याकडे 3 होते, पण सपोज आता तुम्ही काय केलं, तुमच्याकडे काय झाला, एक चौथा जो मेंबर होता, सपोज या ठिकाणी तुम्ही असा घेऊन जो आहे, ठीक आहे, त्याला पण काय केलं तुम्ही, याला पण कट केलं, ठीक आहे. मग तुमच्याकडे या ठिकाणी किती झाले, 4 अननोन झाले, ठीक आहे. 4 अननोन झाले आणि तुम्हाला जे आहे, ठीक आहे, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की याचे जे आहे, ठीक आहे, पोर्शनचं जे आहे तुम्हाला इक्विलिब्रियम कन्सिडर करायचं आणि ते कशाने ॲनालिसिस तुम्हाला समेशन f(x), ठीक आहे, इज इक्वल टू 0, समेशन f(y) इज इक्वल टू 0, ठीक आहे, अँड मोमेंट ॲट एनी पॉईंट इज इक्वल टू 0, ठीक आहे. अशा पद्धतीने करायचं होतं. मग तुमच्याकडे इथं इक्वेशन किती झाले तुमचे, 3 झाले. आणि अननोन किती आहे तुमच्याकडे या ठिकाणी, अननोन किती आहे तुमच्याकडे या ठिकाणी, 4 आहेत, ठीक आहे. मग तुमच्याकडे 3 काय आहेत इक्वेशन आहेत आणि अननोन 4 आहेत. मग तुम्हाला जे आहे 4th अननोन तुम्हाला फाइंड आउट करता येईल का, नाही करता येणार, ठीक आहे. त्याच्यामुळे ही ट्रस जी आहे ती तुमची कम्प्लीट ॲनालिसिस होईल का नाही, त्याच्यामुळे काय राहतं की ट्रस काय करायची तुम्हाला 2 पोर्शनमध्ये तर डिवाइड करायचीच आहे, ठीक आहे. पण त्याच्यासोबतच काय झालं पाहिजे की जे आहे, ठीक आहे, कट जो आहे अशा पद्धतीने दिला पाहिजे की सो दॅट तुमचे जे आहेत, ठीक आहे, काय असले पाहिजे तुमचे
जे मेंबर्स कट झालेले आहेत त्यांचे नंबर किती असला पाहिजे, तुमचा तो 3पेक्षा जास्त नाही असला पाहिजे. एक तर 2, 3, ठीक आहे, मॅक्झिमम 3पर्यंत. ठीक आहे, 3पेक्षा जास्त कट गेले तर तुमचे काय होतील, ट्रस्ट जी आहे म्हणजे जे सेक्शन जो आहे, ठीक आहे, तो काय होणार, तो तुम्ही ॲनालिसिस नाही करू शकणार त्याचं. ठीक आहे, ते आहे काही ठिकाणी तुम्ही 4 जे आहे, ठीक आहे, 4 मेंबर्स असतील तेव्हाही कट करू शकतात, पण त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला ते सिच्युएशननुसार करावं लागतं. तुम्हाला ते जे आहे, ठीक आहे, अजून एखादा पॉईंट जो आहे तो घेऊन त्याच्या अबाउट मोमेंट जी आहे, ठीक आहे, सो दॅट तुमचे 3 फोर्सेस एका पॉईंटला मीट होतील. ठीक आहे, आणि जे आहे, ठीक आहे, 3 मेंबर्स जे आहेत ते एका पॉईंटला मीट होतील आणि त्या पॉईंटच्या अबाउट तुम्ही मोमेंट घेणार. ठीक आहे, अशा पद्धतीने काही केसेस आहे. जर आपल्याला इफ परमिट्स आपण काय करूया, त्याच्यावर पण जे आहे आपण त्याच्यावरही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, पण तोपर्यंत काय आहे, बेसिक तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुमचे किती असले पाहिजे, कट झालेले मेंबर्स, नंबर ऑफ मेंबर्स किती असले पाहिजे तुमचे, ते 3 असले पाहिजेत. ठीक आहे, तर मग झालं, कळालं तुम्हाला सेकंड स्टेप काय आहे. ठीक आहे, तुम्हाला सेक्शन सिलेक्ट करायचं आहे सो दॅट तुमचे ट्रस्ट जी आहे ती 2 पार्ट्समध्ये डिवाइड होईल आणि काय असेल तुमचे जे नंबर ऑफ मेंबर्स जे राहतील, ठीक आहे, अननोन, ज्यांच्यामध्ये तुम्हाला फोर्स फाइंड आउट करायचं आहे ते 3पेक्षा जास्त नको. ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर मग काय आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही ते सेक्शन वगैरे घेतलात. ठीक आहे, मग सेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ड्रॉ द FBD ऑफ सेक्शन. ठीक आहे, ड्रॉ FBD ऑफ 2 पोर्शन. ठीक आहे, जे 2 पोर्शन जे आहेत, ठीक आहे, त्यांची काय करायची आहे, FBD ड्रॉ करायची आहेत. ठीक आहे, सॉरी, नॉट 2, 1 पोर्शन. ठीक आहे, एनी 1 पोर्शन. ठीक आहे, जे आहे तुमचं, ठीक आहे, दोघांपैकी एनी जो आहे, कोणताही एक पोर्शन जो आहे त्याची FBD तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, कन्सिडरिंग ऑल एक्सटर्नल, सपोज या ठिकाणी तुमचं या जॉईंटला एक्सटर्नल फोर्स लागतो. ठीक आहे, सपोर्ट रिॲक्शन जे आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायची, ती FBD फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, FBD तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर मग काय आहे, आपल्याकडे काय आहेत, आपल्याकडे 3 इक्वेशन्स ऑफ इक्विलिब्रियम आहेत. ठीक आहे, हे 3, ठीक आहे, हे 3 काय आहेत आपल्याकडे, इक्वेशन ऑफ इक्विलिब्रियम आहे. पण काय करायचं आहे तुम्हाला मोस्टली जे आहे, ठीक आहे, ह्या पॉईंट, हा जो आहे ना मोमेंट, ठीक आहे, याच्यावर तुम्हाला काय द्यायचं आहे, मोमेंटचे जे इक्वेशन आहे, ठीक आहे, समेशन ऑफ ऑल मोमेंट्स इज इक्वल टू 0, त्या इक्वेशनवर तुम्हाला भर द्यायचा आहे. ठीक आहे, सो दॅट तुमचं जे आहे, पण तुम्हाला तो पॉईंट जो आहे तो तुम्हाला वाईजली जो आहे तो सिलेक्ट करता आला पाहिजे. ठीक आहे, तो कसा सिलेक्ट करता आला पाहिजे, तो तुम्हाला नेट प्रॉपरली जो आहे तो पॉईंट, कोणत्या पॉईंटच्या अबाउट तुम्हाला मोमेंट घ्यायची आहे, ठीक आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करता आलं पाहिजे. आणि मोमेंट घेताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, ठीक आहे, की जर तुम्ही आता सपोज, आता या ठिकाणी मी काय बोललो होतो, तुमचा हा E होता आणि हा F होता, अशा पद्धतीने बोललो होतो करेक्ट. मग जर तुम्हाला जर अशा पद्धतीने आलं ना, तर तुम्ही काय करू शकता, जर तुमचा एखादा पॉईंट सेक्शनच्या बाहेर आहे, ठीक आहे, म्हणजे जसं की हा पॉईंट जो आहे मीट होऊन तो सेक्शनच्या बाहेर येत होता, F पॉईंट करेक्ट, मग तो काय करू शकतात तुम्ही, या पॉईंटच्या अबाउट पण मोमेंट घेऊ शकतात. ठीक आहे, जर तुम्हाला काय सांगितलं, हा वरचा जो फोर्स आहे तो फाइंड आउट करायला लावला, तर तुमचं काय होईल, ऑब्व्हियसली हा फोर्स आणि हा फोर्स जो आहे, ठीक आहे, ते काय होणार आहे, तुमचे एका पॉईंटला मीट होणार आहेत. ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला सिम्पल जे आहे समेशन ऑफ मोमेंटवरनं सुद्धा तुम्हाला हा अननोन एक फोर्स जो आहे तो मीट होऊन जाईल तुमचा, कारण या दोघं फोर्सेसची व्हॅल्यू तुमची काय होऊन जाईल, ते त्यांची लाईन ऑफ ॲक्शन काय आहे त्या पॉईंटमधनं पास होते, त्याच्यामुळे त्यांची जी आहे त्यांच्यामुळे काही मोमेंट जनरेटच होणार नाही. ठीक आहे, F पॉईंटच्या अबाउट. ठीक आहे, मग अशा पद्धतीने काय, अशा वेळेस काय करायचं की तुम्हाला काय करायचं, उरला एक फोर्स, ठीक आहे, आणि रिॲक्शन. मग तुम्ही काय करणार, तुम्हाला जी आहे, ठीक आहे, रिॲक्शन तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, ठीक आहे, स्टेप 1 वरनं काढली असेल आपण. ठीक आहे, आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला काय, त्या थर्ड जो फोर्स आहे तो तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला, ते मोमेंट जी आहे, ठीक आहे, समेशन ऑफ मोमेंट अबाउट एनी पॉईंट इज इक्वल टू 0, मग तेव्हा तो जो ॲप्रोप्रिएट पॉईंट जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, सो दॅट मग तुमचं काय होईल, मग जे काय होतील तुमचे जे 2 अननोन जे आहेत, ठीक आहे, ते काय होतील त्या पॉईंटमधनं पास होतील मित्रांनो. ठीक आहे, ते काय होतील तुमचे त्या पॉईंटमधनं काय होतील तुमचे ते पास होतील. ठीक आहे, तर होप तुम्हाला हा जो 4th पॉईंट जो आहे तो तुम्हाला कळाला असेल मित्रांनो. ठीक आहे, याच्याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला मला ते सांगायचं आहे. ठीक आहे, आपण जे आहे त्याच्याबद्दल क्वेश्चन आता जो आहे, आता एक नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपण तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया, आणि त्याच्या थ्रू जे आहे आपल्या या 4 स्टेप्स जे आहेत त्या आपले सॅटिस्फाय होतात की नाही आपण त्या
पाहणार आहोत. ठीक आहे, मी या ठिकाणी लिहिलेल्या नाही आहेत, पण तुम्हाला काय आहेत त्या व्यवस्थित एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि त्याच्यासोबतच मी काय करणार आहे, तुम्हाला त्या ट्रस्टच्या ज्या नोट्स ज्या आहेत मी त्याही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, सो तुम्हाला त्याबद्दल काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, तर मग चला आता पाहूया जो नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपल्याकडे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. ठीक आहे, तर मग आपल्याकडे क्वेश्चन काय आहे, आपल्याकडे क्वेश्चन आहे या ठिकाणी ठीक आहे, अशा पद्धतीने काय आहे तुमच्याकडे एक ट्रस आहे. ठीक आहे, ही स्टेबल आहे का अनस्टेबल आहे मला सांगा आता. ठीक आहे, ही काय असणार आहे, ऑब्व्हियसली तुमची अनस्टेबल असणार आहे, कारण इथं काय आहे तुमची सिंपल ट्रससाठी तुम्ही काय बोलत होता की तुमचा जो आहे ते ट्रँगल काय झाले पाहिजे, तुमचा ट्रँगल फॉर्म झाला पाहिजे. करेक्ट, काय झाला पाहिजे तुमचा ट्रँगल फॉर्म झाला पाहिजे. फॉर्म होतोय का नाही. ठीक आहे, मग आपण काय करूया, ट्रँगल फॉर्म करून देऊया. ठीक आहे, मग आता यावेळेस सांगा तुम्ही आता ही ट्रस स्टेबल आहे की अनस्टेबल आहे. ठीक आहे, मग आता काय होईल, आता ऑब्व्हियसली ती ट्रस काय होणार आहे तुमची स्टेबल होणार आहे. ठीक आहे, तर मग आता काय करायचं आहे पुढे तुम्हाला, सपोज हे ए बी सी डी ई एफ. ठीक आहे, ए बी सी डी, हां ठीक आहे चालतं. आता या डी पॉईंटला जे आहे तुमचं किती तो लागला आहे 1200 न्यूटनचा फोर्स लागला आहे तुमचा या ठिकाणी. ठीक आहे, हे डिस्टन्स जे आहे ते 4 मीटर, हे पण 4 मीटर. ठीक आहे, 4 मीटर. हे वर्टिकल जे डिस्टन्स जे आहे तेही तुमचं किती 4 मीटर आहे. ठीक आहे, तेही किती आहे तुमचं 4 मीटर आहे. ठीक आहे, सॉरी हे 3 मीटर आहे. हे किती आहे 3 मीटर. ठीक आहे, मग तुम्हाला हे किती येईल मग तुमचा हा डायगोनल 5 मीटर आहे ना. ठीक आहे, मग ते जे आहे अँगलसाठी मी त्याच्यामुळे ते काढून ठेवलेलं आहे. ठीक आहे, सो दॅट पुढे जे आहे तुम्हाला साईन काय होऊन जाईल मग तुमचा, तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे साईन थिटा. सपोज हा थिटा असेल. ठीक आहे, हा पण किती असेल मग थिटा असेल, हा पण थिटा असेल, हा पण थिटा असेल तुमचा. करेक्ट, मग साईन थिटा काय होईल तुमचा या ठिकाणी, साईन थिटा विल बी वॉट युअर अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज 4/5. कॉस थिटा किती होईल तुमचा, कॉस थिटा विल बी युअर, ठीक आहे, सॉरी 3/5 येईल. ठीक आहे, अपोजिट म्हणजे ही 3 झाली ना, त्याच्यानंतर मग कॉस थिटा विल बी युअर 4/5. करेक्ट, मग अशा पद्धतीने काय होईल तुमचा साईन थिटा आणि कॉस थिटा तुम्हाला फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, ठीक आहे, तर मग आता चला आता पाहूया आपण आपली जी स्टेप 1 जी होती. ठीक आहे, सॉरी आता तुम्हाला काय आहे याच्यातले जे मेंबरमधले फोर्सेस जे आहे ते विचारले आहे तुम्हाला EF. ठीक आहे, ED अँड CD. ठीक आहे, काय विचारले आहे EF, ED अँड CD मधले तुम्हाला काय विचारले आहेत फोर्सेस विचारले आहेत. ठीक आहे, या ठिकाणी तो FEF. ठीक आहे, FED अँड FCD. ठीक आहे, हे जे 3 जे आहेत ते तुम्हाला विचारले आहेत. ठीक आहे, मग याच्यावरनं जे आहे याच्यावरनं तुम्हाला तर इझिली कळून गेलं असेल की सेक्शन तुमचा कशा पद्धतीने जाईल. ठीक आहे, सेक्शन जो आहे ठीक आहे तो तुमचा हा अशा पद्धतीने जाणार आहे. करेक्ट, हा एक सेक्शन गेला. ठीक आहे, मग तुमची काय झाली तुमची या ठिकाणी फर्स्ट स्टेप घेऊया. ठीक आहे, एंटायर स्टेप काय एंटायर ट्रस कन्सिडर करूया आपण. ठीक आहे, मग त्याच्यात काय येणार आहे तुमचं यावेळेस. ठीक आहे, यावेळेस काय येणार आहे स्टेप 1 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे कन्सिडर ट्रसची FBD घ्यायची कम्प्लीट ट्रसची. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला ज्या सपोर्ट रिॲक्शन ज्या आहेत त्या तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. करेक्ट, मग सपोर्ट रिॲक्शनसाठी मग तुम्हाला परत मग ही सपोज ही काय येणार तुमची अपवर्ड, सपोज ही अशी डाऊनवर्ड येणार. ठीक आहे, तर ही अपवर्ड. ठीक आहे, ही झाली तुमची RA, HA, RB. ठीक आहे, अशा पद्धतीने होईल. ठीक आहे, मग जर काय केलं आपण समेशन F(x) केलं. ठीक आहे, समेशन सॉरी या ठिकाणी जे आहे तुमचा हा 400 न्यूटनचा पण फोर्स आहे. ठीक आहे, समेशन ऑफ F(x) इज इक्वल टू 0 केलं तर तुमचं काय होईल मग या ठिकाणी. ठीक आहे, HA प्लस 400 इज इक्वल टू 0. ठीक आहे, सो HA विल बी वॉट युअर -400 किलो न्यूटन.
सॉरी न्यूटन ओनली. ठीक आहे. मग जी आपण अज्युम डायरेक्शन आहे ती चुकीची आहे. करेक्ट डायरेक्शन विल बी लाईक दिस. ठीक आहे. समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. मग त्याच्यात कसं होईल तुमचं आर ए प्लस आर बी इज इक्वल टू युअर 1200 होणार. ठीक आहे. मग तुम्हाला आर ए आर बी माहिती का नाही. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट ए जर तुम्ही घेतलात इज इक्वल टू 0 केलात तर तुम्हाला फाइंड आउट करता येईल का. मग किती होईल तुमचं 1200 इंटू 8. ठीक आहे. प्लस 400 इंटू 3. ठीक आहे. हा कसा जाईल तुमचा हा क्लॉकवाईज जाईल. हा पण कसं जाईल क्लॉकवाईज. आणि काय होईल हा तुमचा अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस होईल इज इक्वल टू 0 होईल. मग मी काय केलं तो मायनस तिकडच्या साईडला लिहिला. मग ते किती होईल तुमचं 12 आर बी. ठीक आहे. मग आर बीची व्हॅल्यू किती येईल याच्यावरनं हे 12 8 96. ठीक आहे. 9600 प्लस 1200. ठीक आहे. 96 108. ठीक आहे. 108 12 नम 88. ठीक आहे. 900 न्यूटन. ठीक आहे. 900 न्यूटन. ठीक आहे. ते झालं तुमचं. मग आर बी किती झाला 900. ठीक आहे. मग तेच जर तुम्ही याच्यात टाकलं ठीक आहे या इक्वेशनमध्ये टाकलं तर तुम्हाला आर एची व्हॅल्यू किती मिळेल. मग आर ए विल बिकम युअर 300 न्यूटन. आर ए काय होईल तुमचा 300 न्यूटन होणार. ठीक आहे. आर ए काय होणार तुमचं या ठिकाणी 300 न्यूटन होणार. करेक्ट आहे की नाही तुम्ही सांगा मला. ठीक आहे. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. मग आता स्टेप टू मध्ये काय होतं तुम्हाला जे आहे तुमचा जो सेक्शन आहे ठीक आहे पोर्शन जो आहे तो तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे. स्टेप 2 मध्ये आपण पाहणार आहोत ठीक आहे की कशा पद्धतीने आपल्याला जो सेक्शन जो आहे आपण तो घेतला आहे आणि आपल्याला त्याची जी आहे त्याची FBD जी आहे आपल्याला ती या ठिकाणी ड्रॉ करायची आहे. मी या ठिकाणी थोडीशी मोठी घेतोय. ठीक आहे. करेक्ट. अशा पद्धतीने तुमचा एक्स सेक्शन होता हा. ठीक आहे. तर ही अपवर्ड ही हॉरिझॉन्टल रिॲक्शन लागत होती. ठीक आहे. ही 400 न्यूटन ही 300 न्यूटन. ठीक आहे. हा ए होता. ठीक आहे. हा सी हा ई. ठीक आहे. याच्यावर हा काय FEF लागत होता. ठीक आहे. हा होता FED. ठीक आहे. अँड दिस फोर्स वॉज FCD. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय होते तुमची या ठिकाणी फोर्सेस होते. ठीक आहे. सेक्शन जर तुम्ही कट केला तर तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. याच्याबद्दल काही डाऊट नसेल. ठीक आहे. याच्याबद्दल काही डाऊट नसेल तुम्हाला. तर मग आता काय करायचं आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काय करायचं होतं तुम्ही सेक्शन तर घेऊन घेतलात. ठीक आहे. ड्रॉ करून घेतलीत तुम्ही FBD ड्रॉ करून घेतलीत. ठीक आहे. मग आता तुमचं काय आहे तुम्हाला जे सांगितलं होतं ठीक आहे स्टेप 3 मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं आठवलं. ठीक आहे. स्टेप 3 मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जे आहे एक पोर्शन सिलेक्ट करायचं आहे. मग आपण तो पोर्शन पण सिलेक्ट करून घेतला. ठीक आहे. आपण ठीक आहे स्टेप 2 आणि स्टेप 3 जी आहे ती आपण कंबाईन करून घेतली आहे. ठीक आहे. स्टेप 4 पण आता आपण जे आहे स्टेप 2 मध्येच कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. मग स्टेप 4 मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला की तुमचा जे आहे ठीक आहे एक असा पॉईंट घ्यायचा आहे सो दॅट तुमचं जे आहे त्या पॉईंटच्या बोट मोमेंट काय असणार आहे तुमची 0 असणार आहे. आणि सोबतच त्या ते जे 3 अननोन जे आहेत ठीक आहे 1 2 आणि 3. ठीक आहे. आणि ते 3 अननोन पैकी 2 अननोन काय असणार आहे तुमचे ते त्या पॉईंटला जाऊन मीट होणार आहेत. ठीक आहे. मग जर तुम्ही पाहिलं तर हा FEF आणि हा FED एका पॉईंटला जाऊन मीट होणार आहेत का नाही. हा इकडे चालला तो सरळ चालला. ठीक आहे. मग FEF आणि FCD दोघं पॅरल आहेत ते कधीच मीट नाही होणार. ठीक आहे. आणि पण त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर FEE आणि FCD जर तुम्ही पाहिलात तर ते दोघं जाऊन काय पुढे जाऊन सपोज इथं कुठेतरी जॉईंट असेल जॉईंट Dला जाऊन काय होणार आहे ते मीट होणार आहेत. ठीक आहे. मग जर आपण काय केलं आपण मोमेंट अबाउट पॉईंट D जर इक्वल टू 0 केला तर आपल्याला काय मिळून जाईल आपल्याला आन्सर मिळू शकतं का. ठीक आहे. कारण आपल्याला हा एक अननोन तर मिळून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. हा एक अननोन मिळाला मग जर तुम्ही समेशन ऑफ f(x) केलं तर तुम्हाला हा पण मिळू शकतो. ठीक आहे. समेशन ऑफ f(x) आणि f(y)च्या हेल्पने दोघं बाकीचे मिळून जातील. ठीक आहे. मग काय होईल मग समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट D इज इक्वल टू 0 घेतला तर ह्या दोघां मोमेंट्स फोर्सेसमुळे मोमेंट काही जनरेट होईल का नाही होणार. ठीक आहे. मग हे कॅन्सल आउट झालं. ठीक आहे. मग तुमचं राहिलं काय या ठिकाणी FEF. ठीक आहे. FEF इंटू हाईट किती आहे त्याची 3. ठीक आहे.
कशी जाते तुमचं आता या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे, ही कशी जाते क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे तुमचं काय झालं, निगेटिव्ह झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर मग इकडे आलात तुम्ही तर काय होईल मग इकडे 300 इंटू, ठीक आहे 300 हे किती होतं तुमचं 4 मीटर होतं आणि हे 4 किती झालं मग तुमचं 8 झालं. ठीक आहे, किती झालं मग तुमचं ते त्या ठिकाणी 8 मीटर होईल का नाही. ठीक आहे, किती मीटर होईल तुमचं ते 8 मीटर होईल का नाही सांगायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, करेक्ट. हा कसा, हा पण क्लॉकवाईज जाणार आहे. ठीक आहे, सो मायनस 300 इंटू 8. ठीक आहे, 300 इंटू 8 जाणार आहे तुमचं. करेक्ट. तर होप तुम्हाला हे ह्या जे सर्व कॅल्क्युलेशन जे आहे मित्रांनो ते समजलं असेल. ठीक आहे, होप. ठीक आहे, याच्याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला काय आहे तुम्हाला ते मला मेसेज करून सांगायचं आहे. ठीक आहे, मग काय होईल मग तुमचं या ठिकाणी विल बी इक्वल टू 0. ठीक आहे, मग FEF काय होईल तुमचा या ठिकाणी मित्रांनो. FEF विल बी इक्वल टू तुमचा तो तिकडच्या साईडला जाणार. मग तो कसा होणार तुमचा FEF 300 इंटू 8 डिवाइड बाय -3. ठीक आहे, मग किती होणार तुमचा 800 न्यूटन होणार. ठीक आहे, पण मग तो तुम्ही कसा कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही त्याची जी डायरेक्शन कन्सिडर केली असेल त्याच्या काय होणार तुमचा तो अपोजिट येणार. ठीक आहे, त्याच्या काय येणार तुमचा तो अपोजिट येणार की नाही. ठीक आहे, तर मग हे झालं तुमचं याच्याबद्दलचं डिस्कशन. ठीक आहे, याच्याबद्दलचं काय झालं तुमचं FEF काय मग तुमचा म्हणजे त्याची ॲक्च्युअल डायरेक्शन अशी असली पाहिजे. ठीक आहे, नथिंग नॉट लाईक दॅट. ठीक आहे, मग तुमचा जो आहे मग काय होईल मग ई जॉईंटवर तुम्ही पाहणार तर ई जॉईंटचं काय आहे टुवर्ड्स आहे. ठीक आहे, म्हणजे हा काय होणार तुमचा हा कॉम्प्रेशन होणार. ठीक आहे, हा कसा होणार तुमचा हा कॉम्प्रेशन होणार. ठीक आहे, FEF जो आहे तो कसा होणार मग तुमचा तो कॉम्प्रेसिव्ह फोर्स होणार मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्ही ई पॉईंटच्या अबाउट घेतलं असतं तर तुम्हाला फाइंड आउट करता आलं असतं का मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला ते सांगायचं आहे. ई पॉईंटच्या अबाउट जर तुम्ही मोमेंट घेतली असती तर तुम्हाला फाइंड आउट करता आलं असतं. कारण जर फाइंड आउट करता आलं असतं तर कोणता फोर्स फाइंड आउट करता आलं असतं तुम्हाला ते सांगायचं आहे. ठीक आहे, तर मग आता काय आहे समेशन ऑफ मोमेंट इज इक्वल टू 0 केलं तुम्ही. ठीक आहे, मग तुमची डायरेक्शन याची झाली, तो झाला तुमचा कॉम्प्रेसिव्ह झाला. ठीक आहे, मग त्याच्यानंतर मग समेशन ऑफ f(x) जर तुम्ही इज इक्वल टू करणार तर तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्हाला मिळून जाणार मग काय होईल तुमचं FEF. ठीक आहे, मायनस FEF. ठीक आहे, नाही तर मग टुवर्ड्स लेफ्टच्या मी एका साईडला घेतो. ठीक आहे, प्लस 400 इज इक्वल टू FED. ठीक आहे, सपोज हा अँगल किती आहे तुमचा थीटा आहे. ठीक आहे, FED कॉस थीटा. ठीक आहे, FED कॉस थीटा. ठीक आहे, प्लस FCD. ठीक आहे, मग FEF किती आहे तुमचा 800. ठीक आहे, हा इथं -800 दाखवला कारण आपण तेव्हा डायरेक्शन कशी दाखवली ते आपली इकडे दाखवायला लागणार आपल्याला. ठीक आहे, मग 800 प्लस 400 1200 होणार हा प्लस FED इंटू साईन कॉसची व्हॅल्यू काय लिहिली होती आपण कॉस थिटा 4/5 लिहिली होती. ठीक आहे, अँड साईन थिटा किती होती तुमची 3/5. ठीक आहे, मग काय होणार तुमचं इथं 4/5 प्लस FCD. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात ते फाइंड आउट करू शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीने काय करू शकतात तुम्ही ते फाइंड आउट करू शकतात की नाही. ठीक आहे, झाले तुमचे किती अननोन झाले इथं तुमचे 2 अननोन झाले. मग तुम्हाला एक अननोन फाइंड आउट करायचं आणि तुमच्याकडे अजून एक इक्वेशन आहे समेशन ऑफ f(y) इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग त्याच्यात काय होईल तुमचा FED साइन थीटा. ठीक आहे, विल बी इक्वल टू वॉट, हा डाउनवर्ड जातोय हा अपवर्ड जातो बॅलन्स आउट होऊन जाणार. ठीक आहे, संपला प्रश्न. विल बी इक्वल टू युअर 300. ठीक आहे, मग FED किती होणार तुमचा FED 3/5 आहे. ठीक आहे, मी हा इकडे जाऊन काय लिहिणार 5/3 लिहिणार इंटू 5/3 विल बी इक्वल टू युअर 500. ठीक आहे, 500 न्यूटन. ठीक आहे, हा पॉझिटिव्ह आलाय म्हणजे आपण जे अजम्पशन जे केलं होतं ठीक आहे डायरेक्शन कसं की तो टेन्साईल राहील ते करेक्ट आहे. म्हणजे FED काय झाला तुमचा 500 टेन्साईल झाला करेक्ट. आणि मग त्याच्यानंतर जे आहे FED तुमचा झाला मग आता ते या ठिकाणी टाका तर तुम्हाला काय मिळेल मग 1200. ठीक आहे, इज इक्वल टू युअर 500
इंटू 4/5 प्लस FCD. ठीक आहे, मग FCD किती होईल मग तुमचं या ठिकाणी सांगा मला. आता हे किती झालं तुमचं 1200, हे किती झालं 400, विल बी युअर इक्वल टू 800 न्यूटन. ठीक आहे, अगेन ते कसं आलं पॉझिटिव्ह आलं, म्हणजे जी आपली डायरेक्शन अज्युम केली होती ती करेक्ट आहे. म्हणजेच काय झालं ते अवे फ्रॉम द जॉईंट आहे, सो इट विल बिकम टेन्शन. ठीक आहे, सो इट विल बिकम टेन्शन. सो अशा पद्धतीने जे आहे ते क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात मित्रांनो. ठीक आहे, मी या ठिकाणी मला माहिती आहे की मी खूप जे आहे खूप स्लोली सॉल्व्ह करतो आहे, सो दॅट तुम्हाला जी आहे इच अँड एव्हरीथिंग जी आहे ती तुमची क्लिअर झाली पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्हाला कळत नसेल मी पटापट घेऊन मला काही अर्थ नाही आहे. सो दॅट आपले जे आहे आपलं जे मेन मोटो जे आहे की मी करण्यासाठी बनवतोय ते हे तुमच्यासाठीच करतो आहे. सो तुम्हाला समजणं ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि थोडंफार जरी तुम्ही शिकला असणार तर तुम्हाला काय करायचे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड टेक केअर ऑफ युअर फॅमिली फ्रेंड्स. थँक्यू.